एखादी व्यक्ती जर तुम्हाला असं म्हणत असेल की मी केलेल्या कामाचं परीक्षण कर आणि माझ्या कामावरती टीका कर, या टीका करण्याचे मी तुला काही पैसे देतो, पण तू माझ्या चुका सांग, असं जर कोणती व्यक्ती तुम्हाला म्हणत असेल तर समजून जा की ती व्यक्ती खऱ्या अर्थानं लोकशाहीवादी आहे. त्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं लोकशाही समजलेली आहे. इंग्लंडमध्ये, इंग्लंडला आपण लोकशाहीची जननी म्हणतो, त्या इंग्लंडमध्ये ज्यावेळेस लोकशाही उदयास आली त्यावेळेस तिथल्या सरकारसमोर देखील हा प्रश्न होता की नेमकं आपण चूक करतो आहोत का बरोबर करत आहोत हे आपल्याला कोण सांगेल, आपल्या कामकाजामध्ये कोणत्या चुका होत आहेत हे आपल्याला कोण दाखवून देईल. याकरिता इंग्लंडच्या पार्लमेंटने एक शॅडो कॅबिनेट तयार केली आणि त्या शॅडो कॅबिनेटच्या नेत्याला त्यांनी ऑफर दिली. ऑफर कशाची होती तर ती होती अमाप अशा पैशाच्या पगाराची. ते म्हणाले की आम्ही जे सभागृहामध्ये बोलतो आहे, आम्ही ज्या सभागृहामध्ये धोरणं तयार करतो आहे किंवा आम्ही ज्या सभागृहामध्ये बसून चर्चा करतो आहे किंवा हे देश चालवत आहे, या देश चालवण्याच्या प्रक्रियेमध्ये, या चर्चेमध्ये आणि या धोरणामध्ये जर काही तुम्हाला चुका दिसत असतील तर त्या चुकांवरती तुम्ही टीका करायची आहे. तुम्हाला आम्ही सत्ताधारी पक्षाच्या इतकेच अधिकार देऊ, तुम्हाला आम्ही सत्ताधारी पक्षा इतकेच तुम्हाला पगार देऊ आणि त्याच्यापेक्षा जास्त सुविधा तुम्हाला आम्ही देऊ, पण तुम्ही आमच्यावरती टीका करायची आहे. इंग्लंडमध्ये हे सुरुवातीला झालं म्हणून इंग्लंडची लोकशाही मजबूत होत गेली. इंग्लंडने विरोधी पक्षनेता तयार केला, त्याला पगार दिले, त्याला सुरक्षा दिली, त्याला लाल दिव्याची गाडी दिली, त्याच्यासोबत ताफा दिला आणि त्याला जेवढ्या काही सुविधा देता येतील तेवढ्या सगळ्या सुविधा इंग्लंडच्या पार्लमेंटने त्यांच्या विरोधी पक्षनेत्याला दिल्या. आणि त्यांनी सांगितलं की आणखीन काही फॅसिलिटी हव्या असतील तर सांग, पण तू आमच्यावरती टीका करायचं बंद नको करू. हे सगळं तयार केलं गेलं आणि तिथली लोकशाही सेटल झाली. आणि म्हणून इंग्लंडने ज्या पद्धतीने शॅडो कॅबिनेट तयार केली आणि सरकारवरती टीका करण्याची एक यंत्रणा त्यांनी उभी केली आणि त्या यंत्रणेला त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्यावरती सातत्याने टीका करत राहायचं आहे. हे खऱ्या अर्थानं लोकशाहीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पण आपल्या देशामध्ये अशी एक नवी पिढी, अशा एक नव्या राजकारणाला सुरुवात झालेली आहे, ज्या राजकारणाला असं वाटायला लागलेलं आहे की आपल्या सभागृहामध्ये विरोधी पक्षच नसला पाहिजे. जर विरोधी पक्ष असला तर आपल्या कामकाजाला अडथळे निर्माण होतात आणि विरोधी पक्ष नसला तर आपण सुसाट अशी प्रगती करू शकतो. अशा प्रकारचे विचार घेऊन सभागृहामध्ये येणारे लोक आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणारे लोक आता इथं तयार व्हायला लागलेले आहेत आणि अशी एक नवी पिढी राजकारणामध्ये यायला लागलेली आहे. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्राचं सध्या जे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे, त्या हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेताच नाही. सरकारला एवढी प्रगती करायची आहे, एवढी प्रगती करायची आहे की त्या प्रगतीचं त्यांना कोणतंही परीक्षण करायचं नाही आणि म्हणून त्यांनी विरोधी पक्षच नेता नसला पाहिजे याची काळजी घेतलेली आहे. अनेक वेळेस अनेक राजकीय पक्ष असं म्हणतात की आमच्या हाती एक हाती सत्ता द्या म्हणजे आम्ही विकास काय असतो ते आम्ही दाखवू, पण एक हाती सत्ता म्हणजे लोकशाही नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण जे काम करतो, आपण ज्या कामकाजावरती भाष्य करतो किंवा जी धोरणं आखतो त्या धोरणामधल्या चुका दाखवून देणं हे विरोधी पक्षाचं महत्त्वाचं काम आहे. आणि विरोधी पक्षाने सातत्याने सरकारच्या कामकाजावरती टीका केली पाहिजे. जोपर्यंत विरोधी पक्ष सातत्याने सरकारच्या कामकाजावरती टीका करणार नाही तोपर्यंत तिथे खऱ्या अर्थाने लोकशाही अस्तित्वात येत नाही. आणि म्हणून महाराष्ट्राची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की सध्या विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेताच नाही आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची लोकशाही सध्या एकदम धावत आहे, पळत आहे. पण हे लोकशाहीसाठी धोक्याचं आहे हे मात्र कोणीही सांगत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा विचारलं गेलं की तुम्हाला या देशाच्या शासन व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पद कोणतं वाटतं आणि तुम्हाला कोणत्या खुर्चीवरती बसायला आवडेल, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला या देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे विरोधी पक्षनेता आणि मला जर संधी मिळाली तर मी या देशामध्ये सगळ्यात मजबूत असा विरोधी पक्ष उभा करेन. मला सत्ताधारी पक्षामध्ये किंवा सत्तेमध्ये मला इंटरेस्ट नाही, पण मला विरोधी पक्षाच्या बाकावरती बसायचं आहे. कारण विरोधी पक्ष नेता हाच खऱ्या अर्थानं देशाची लोकशाही चालवत असतो. पण प्रॉब्लेम असा झाला सुरुवातीला 1952ला ज्यावेळेस पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यावेळेस विरोधी पक्षाकडे 10% मत नव्हते आणि त्याच्यामुळे 10% मतं नसल्यामुळे त्यांचा विरोधी पक्षनेता त्यावेळेस तयार करता आला नाही आणि विरोधी पक्षनेतेपद हे देता आलं नाही. त्यावेळेस तत्कालीन परिस्थितीमध्ये जे मालवणकर नावाचे सभापती होते, अध्यक्ष होते, त्यांनी असं सांगितलं की विरोधी पक्षनेता होण्यासाठी 10% मतांची गरज असते. खरं तर असं भारताच्या संविधानामध्ये कुठेही लिहिलेलं नाही, पण तरीही हा नियम लागू झाला कारण
अध्यक्षांच्या शब्दाला न्यायाची किंमत असते, म्हणजे तिथे एक कायदा तयार होत असतो आणि हाच कायदा नंतरही लागू झाला. 2014मध्ये 2019मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली आणि या दोन्ही वेळेस भारताच्या संसदेमध्ये विरोधी पक्षनेता नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. पण सध्या महाराष्ट्रामध्ये मात्र अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेताच नाही. हा विरोधी पक्षनेता स्थापन करता येऊ शकतो, या विरोधी पक्षनेत्याला पदही देता येऊ शकतं, पण मात्र ते दिलं जात नाही. विरोधी पक्षाकडून मात्र विरोधी पक्षनेता असला पाहिजे आणि विरोधी पक्षनेता हे पद द्यावं अशा प्रकारची मागणी सातत्याने केली जाते आहे. पण विरोधी पक्षनेता मात्र नेमला जात नाही, कारण सरकारला सुसाट निघायचं आहे. सरकारला कोणाचाही टीका ऐकून घ्यायची नाही आहे आणि आपल्या कामाचं ॲनालिसिस देखील करायचं नाही आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये लोकशाही धोक्यात आली आहे का असं चित्र निर्माण झालेलं आहे. 25 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान सभेमधलं शेवटचं भाषण केलं, त्या शेवटच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या लोकशाहीसाठी 7 घटक महत्त्वाचे मानले आणि या 7 घटकापैकी एक महत्त्वाचा घटक त्यांनी सांगितला आणि तो म्हणजे विरोधी पक्ष. जोपर्यंत लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष मजबूत असणार नाही तोपर्यंत तिथली लोकशाही मजबूत होणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. आणि म्हणून आपल्या प्रत्येक सभागृहामध्ये, मग ते ग्रामपंचायत असेल किंवा संसद असेल, या प्रत्येक सभागृहामध्ये आपल्याला विरोधी पक्ष असणं खूप गरजेचं आहे. पण विरोधी पक्षच जर नसेल तर मग मात्र तिथे लोकशाही अस्तित्वात राहत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की इंग्लंडने ज्या पद्धतीनं शॅडो कॅबिनेट तयार केली, विरोधी पक्षाच्या नेत्याला पगार दिला आणि त्याला टीका करण्यासाठी सांगितलं गेलं, पगार देऊन आपला टीकाकार उभा केला. जर एखाद्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाचे उमेदवारच निवडून नाही आले तर सरकारने ही यंत्रणा उभी केली पाहिजे आणि त्यांनी सांगितलं पाहिजे की आम्ही तुमची नियुक्ती याच्यासाठी करत आहोत की तुम्ही आमच्यावरती सातत्याने टीका करायची आहे आणि आमच्या कामकाजामधल्या चुका तुम्ही दाखवून द्यायच्या आहेत. कारण त्या कामकाजामध्ये एक प्युअरिटी आली पाहिजे, शुद्धता आली पाहिजे. पण ती प्युअरिटी आणि शुद्धता येण्यासाठी तुमच्याकडे एक टीकाकार असला पाहिजे. आपल्या प्राचीन म्हणीमध्ये एक म्हण अशी आहे की निंदकाचे घर असावे शेजारी, म्हणजे जोपर्यंत तो निंदा करणार नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. विरोधी पक्षनेता म्हणजेच निंदकाचं घर असतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 25 नोव्हेंबर 1949च्या संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणामध्ये म्हणतात की या देशाला एका मजबूत अशा विरोधी पक्षाची गरज आहे. जोपर्यंत मजबूत असा विरोधी पक्ष या देशामध्ये स्थापन होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात येणार नाही. आणि म्हणून लोकशाहीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य जर काय असेल तर ते आहे विरोधी पक्ष नेता. सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता असला पाहिजे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक राजकीय पक्ष हे एकल हाती सत्ता द्या, आमच्या हातामध्ये बहुमत द्या असं सांगत आहेत आणि त्यांना या देशामध्ये एकल हाती सत्ता घेऊन सुसाट अशी प्रगती करायची आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अशाने प्रगती होत नाही, अशाने नाश होतो, सर्वनाश होतो. कारण त्या व्यक्तीला जर टीकाकार नसेल, त्याच्या कामाची चिकित्सा जर केली जात नसेल तर ते काम कोणत्याही कामाचं नसतं. आणि म्हणून लोकशाहीमध्ये टीकाकार असणं गरजेचं आहे. जर टीकाकार निवडून येत नसेल तर सरकारने टीकाकार नेमला पाहिजे. आणि म्हणूनच आपण लोकशाहीमधला एक चौथा टीकाकार म्हणजे चौथा आधारस्तंभ म्हणून आपण मीडियाकडे पाहत होतो. पण हा मीडिया देखील सरकारच्या कामकाजावरती टीका करायला आता घाबरतो आहे. त्याची अजिबात इच्छा नाही सरकारच्या कामकाजावरती टीका करण्याची. त्यांना फक्त सरकारला प्रमोट करायचं आहे. आणि म्हणून विरोधी पक्षनेताही नाही आणि चौथा आधारस्तंभही नाही. त्याच्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे का असं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. आपल्याला नेमकं या चित्राबद्दल काय वाटतं सांगायला विसरू नका. सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता असला पाहिजे का? आणि जर नसेल तर खऱ्या अर्थानं सुसाट अशी प्रगती होणार आहे का? आपली नेमकी भूमिका काय आहे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.